फ्रेश होण्या अगोदर मी कारले कट करायला घेतले, कारण की भानुदा सकाळीच कारल्याचा ज्यूस घ्यायला लागले आहेत. सकाळी सकाळीच ते घेत असतात. मग त्याचीच तयारी इकडे करायला लागलेली आहे. कारल्याचा ज्यूस बनवते आणि त्यानंतर मग मी फ्रेश होणार आहे. रविवार म्हटलं ना, पूर्ण आठवड्याचा थकवा जो आहे तो घालवण्याचा दिवस, परत कुटुंबासोबत आपण मजा मस्ती गमतीशीर खेळ खेळण्याचा दिवस, त्यांच्यासाठी वेळ देण्याचा दिवस, असा हा रविवार असतो. आणि आता दोघं मिळून आमच्या मुलीबरोबर इहिकासोबत वेळ स्पेंड करणार आहे. जेवण करून आम्ही बाहेर पडलो आणि मला घ्यायचं होतं खरं मॉप, ऑटोमॅटिकवाला राऊंडवाला तो मॉप. तो घेण्यासाठी मी बाहेर आले दुकानात आणि तुम्हाला दाखवते किती छान ऊन पडलेलं आहे. घरी येताच इहूची एक्साइटमेंट एवढी की मला पण करून पाहायचं, मॉप चालवून पाहायचं. तर तुम्ही आता पुढे पाहालच. दोन्ही हात लावायचे. दोन्ही हाताने पुस, दोन्ही हात लाव, दोन्ही हात. बस इकडे ये सर. हे शेअर करते की इहू आणि तिचा छोटा मामा फोनवर बोलत आहेत. मग खोटा फोन कसा असतो पहा. छोट्या मामाला फोन. मामाला सांग मी येते चिक्रापूरला, मला न्यायला ये. मोठा मामा कुठे गेला? कामाला गेला. आणि ती छोटा मामा तू काय करतोस? हा, जेवण केलं काय विचार? कोण? मी इतकं कोणा संग बोलत होती. आज इव्हिनिंगला इहूचा मूड आला की मला बॉबी खायची. त्यासाठी ती म्हणत होती मला बॉबी तळून दे, नाही तर म्हणत असते फ्रेंच फ्राईज करून दे. संध्याकाळी आम्ही दोघीच होतो. वर आलो आणि तुम्हाला दाखवते मस्त असं सनसेट व्हायला सुरुवात झालेली होती. आणि भानुदाचं थोडंसं काम आलं त्यामुळे ते बाहेर गेले. दॅट फॉर संडे व्लॉग गाईज. आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. आजचा हा दिवस इहूसोबत खूप छान गेला. संडे हा रिलॅक्समध्ये असतो, त्यामुळे जास्त धावपळ नाही की काय नाही, निवांत असा आम्ही संडे एन्जॉय केला. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर असा एक दिवस संडे पहा किंवा दुसरा एखादा वार पाहून ना एन्जॉय करा, टाईम स्पेंड करा. एकदा का मुले मोठी झाली तर त्यांचं लहानपण आपण पुन्हा आणू शकत नाही आणि ते लहानपण आपण जगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, लहान आहे तोपर्यंतच एन्जॉय करा, टाईम स्पेंड करा. चला, आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. बाय बाय.